अरे रंग्या, तू तर म्हणला होता का देव गडावर यायला निघाले हाय ती म्हणून. वय अरे वय काय, मग अजून कसं आलं नाही देव? अरे जरा दम खा. अगं तसं नाही, किती दिवस झालं माझ्या पोरीला बघितलं नाही म्या. कधी एकदा तिला ह्या डोळ्याने बघतोय असं झालंय बघ. बा बानू, देवा या बसाची. नाही अशामेळ, तुम्ही माझं स्वागत केलं म्हणून मी आत आलो, पण मला नाही थांबता येणार. हवं पर अशामेळ, मला आता गडावर जावं लागेल. म्हाळसा माझी वाट पाहत आहे. मला तिला देखील भेटायचं आहे. पर वाईस थांबला असता तर. अशामेळ, मला नाही थांबता येणार. माझं जाणं अत्यंत आवश्यक आहे. बानू, येतो मी. तर एक म्हातारी बाय बी होती. म्हातारी? वय कुणास ठाऊक आता काय करत होती. अगं असेल कुणीतरी, देवाचं दर्शन घ्यायला आली असेल. आता कुणी सांगाव, पर का कुणास ठाऊक. त्या बाईकडे बघितलं ना का काय गे बाग, अगं मध्येच कशा पायी थांबलीस तू? तिला बघितलं की तुला कोणाची आठवण येते होय? ते जाऊ दे बा, मला एक सांग. म्हाळसाताईंनी गडावर स्वतःला कोंडून घेतलं आहे म्हण. आता हे तुला कोणी सांगितलं? देवांनी वरदान जे आलं होतं तत. अगं होय, म्हाळसा देवी आत होत्या. विष्णुदेव लक्ष्मी आत जाऊन आल्या, पण देवी काय बाहेर आल्या नाहीत बघ. नाही, मला तर वाटतं देव तत गडावर जाईपर्यंत त्या काय बाहेर यायच्या नाही. म्हणजे आता देव गडावर गेल्यावर त्या बाहेर येणार होय? म्हणजे पुन्यांदा माझ्या पै देवासनी त्रास व्हायचा.
देवींनी मला सांगितलं होतं की कुणालाही आत येऊ देऊ नकोस असं. आणि तेव्हापासून मी इथेच उभी आहे बाहेर. पण देवींनी काही दार उघडले नाही. आम्ही एकदा आत गेलो होतो. आम्ही मातेला भेटून आलो. हो देवा, त्यावेळी आम्हाला त्यांना भेटणं आवश्यक होतं आणि म्हणूनच श्री म्हाळसा देवींची तशी सूचना जरी असली तरी आम्ही द्वार उघडून आत गेलो होतो. पण अजूनही दार लावलेलेच आहे. आता काय करावे? माधवी, आता श्री खंडेराय स्वतः आले आहेत. ते दार उघडतील आणि आत जाऊन म्हाळसांशी बोलतील. तू काळजी करू नकोस, तुला कोणी काही बोलणार नाही. देवा, मला देखील असंच वाटतं आहे की आपण श्री म्हाळसा देवींची त्वरित भेट घ्यावी. होय म्हाळसा, मला देखील तुला भेटायचे आहे. गणेश, प्रधानजी, लक्ष्मी देवी, तुम्हाला देखील म्हाळसेला भेटायचं आहे होय ना? होय देवा, परंतु तुम्ही श्री म्हाळसा देवींशी प्रथम एकांतात बोलावं असं आम्हाला वाटतं. मलाही. आणि म्हाळसा बाहेर आल्यानंतर आपण त्यांना भेटूच. माधवी, म्हाळसा देवींनी कित्येक दिवसात अन्नग्रहण केलं नाही. तू त्यांच्या भोजनाची तयारी करायला घे. त्यांना जे पदार्थ आवडतात ते करायला घे. होय देवी. देवा, आम्ही हाऊत तर तुम्हाला काही लागलं तर सांगा. देवा, आम्ही आमच्या कक्षात आहोत. तुमची श्री म्हाळसा देवींशी भेट झाल्यावर आम्ही तुमची भेट घेऊ. मीही मातेला नंतर भेटेन. बर, येतो देवा. म्हाळसा, तू हात नव्हतीस ना तेव्हा म्हाळसा देवीनं स्वतःला कोंडून घेतलं होतं मन. देव बिबो वाड्यात नाही आले. लागलीच गडावर गेले का नाही. कुणास ठाव आता काय होणार आहे. माझ्यावर दुसरी कुठलीही स्त्री प्रेम करते हे पार्वतीला कधीही सहन झाले नाही. आता ह्यावेळी ह्यातून काहीतरी मार्ग तर काढावाच लागणार. मी देखील तोच विचार करतो आहे की आता ह्यातून मार्ग कसा काढावा.